जरांगे मुंबईकडे निघाले तर दुसरीकडे ओबीसी महासंघाची आज एक महत्त्वाची बैठक होणार आहे। मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक होणार असून राज्यातले सर्व पदाधिकारी या बैठकीत सहभागी होतील। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी महासंघ आपली दिशा या बैठकीत ठरवणार आहे। आम्ही सरकार आणि आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेकडे सातत्याने लक्ष ठेवून आहोत आणि मग याच्यावर आपण काय करायला पाहिजे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाने काय भूमिका घ्यायला पाहिजे, ती भूमिका ठरविण्याकरता उद्या आम्ही आमच्या महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी, हितचिंतक आणि ज्या सहकारी संस्था आहेत त्या संस्थांची एक बैठक ऑनलाईन आम्ही घेणार आहोत आणि त्या बैठकीमध्ये आपण काय करायचं आणि काय नाही करायचं यावर चर्चा होईल आणि जो काही सर्वानुमते निर्णय होईल त्याची अंमलबजावणी आम्ही भविष्यामध्ये करू। यानंतर या बुलेटिनमध्ये बातम्या बघूयात वेगवान। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर अथर्व शीर्ष पठणाची परंपरा कायम आहे। ऋषी पंचमी निमित्तानं दगडूशेठ हलवाई गणपती समोर 35,000 महिलांनी सामूहिक अथर्व शीर्ष पठण केलं। अथर्व शीर्ष पठणासाठी खासदार सुनेत्रा पवार यांनी देखील उपस्थिती लावली। गणपती उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गणेश भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे। बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविक दाखल झाले। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देखील राज्याच्या कानाकोपऱ्यातनं भाविक मुंबईत दाखल होत आहेत। भाविकांच्या गर्दीनं मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पांगारकर कुटुंबात गणेशोत्सव साजरा करण्याची 150 वर्षांची अनोखी परंपरा आजही टिकून आहे। सामाजिक कार्यकर्ते हसमुख पांगारकर यांच्या घरी दरवर्षी गणपती बाप्पासमोर देखावे साकारले जातात। यावर्षी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या वारीचं संपूर्ण दृश्य खास गणपती बाप्पासमोर साकारण्यात आलंय। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये गणेशोत्सवाचं औचित्य साधून भक्तिमय वातावरण आहे। प्रसिद्ध मारुती मंदिर देवस्थानचे पुजारी सुधीरबुवा पुरी आणि डॉक्टर मंदार पुरी यांच्या निवासस्थानी खास भजन कीर्तनाचं भजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। गणपती बाप्पा समोर भजनी मंडळींनी तल्लीन होऊन गीतं सादर केली। कोकणात गणेशोत्सवाची धूम सुरू आहे। सर्वत्र आनंद, उत्साह आणि भक्तीचं वातावरण दाटलंय। या उत्सवाच्या निमित्तानं कोकणाची पारंपरिक संस्कृती उजाळा घेताना दिसते। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड आणि खेड परिसरात सादर होणारे जाखडी नृत्य या काळात विशेष आकर्षण ठरतं। गोंदिया जिल्ह्यामध्ये 696 ठिकाणी सार्वजनिक गणपतीची स्थापना झाली आहे, तर 440 गावात एक गाव एक गणपती तर 6930 घरांमध्ये गणपतीची स्थापना करण्यात आली आहे। सार्वजनिक गणपती मंडळात विविध प्रकारचे देखावे साकारण्यात आले। त्याचसोबत घरगुती गणपती बाप्पाजवळ सुद्धा अनेक प्रकारचे देखावे तयार करण्यात आले असून अनेक संदेश देण्यात आले। गोंदियाचा राजा अशी ओळख असलेल्या अपना गणेश उत्सव मंडळाचे यंदा 21वे वर्ष आहे। उत्सवातून विविध सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक सलोखा जपणारं मंडळ म्हणून अपना गणेश उत्सव मंडळाची ख्याती आहे। कोल्हापूरच्या राजारामपुरीतल्या गणेश आगमन मिरवणुकीतील नाचण्याच्या वादातून चाकू हल्ला करण्यात आला। चाकू हल्ल्यात वाजिद जमादार जखमी झाला असून हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। कोल्हापूरच्या राजारामपुरीतील गणेश आगमन मिरवणुकीत झगमगाट बघायला मिळाला। मिरवणुकीचं दृश्य ड्रोनच्या माध्यमातून न्यूज 18 लोकमतवरती आपण बघतोय। या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात लाईट्स आणि साऊंडचा वापर करण्यात आला। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनाला पहिल्याच दिवशी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली। हजारो भाविक बाप्पाच्या चरणी लीन झाले। बारामती गणेश फेस्टिवलचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी खासदार सुनेत्रा पवार देखील उपस्थित होत्या। कला आणि गुणांचा अनोखा संगम म्हणजे गणेशोत्सव अशी भावना अजित पवारांनी व्यक्त केली। गणेशोत्सव काळात कुणालाही काही त्रास होऊ नये याची सर्वांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं। बदलापूर पश्चिमेच्या मिर्जनकर परिवारानं यावेळी एक अनोखी संकल्पना आपल्या गणपतीच्या सजावटीमध्ये साकारली आहे। या परिवारानं जम्मू काश्मीरमधील चिनाब रेल्वे पुलाची प्रतिकृती आपल्या घरगुती गणपती देखाव्यात सादर केली आहे। अत्यंत सुबक पद्धतीने त्यांनी हा देखावा सादर केला। मुंबईतल्या दादरमधील एका छोट्या बालकानं अनोख्या पद्धतीने गणपतीची पूजा केली। आपल्या लाडक्या बाप्पासाठी त्यानं खास आरास देखील केली। हा चिमुकला बाप्पाच्या भक्तीत तल्लीन होऊन आरती करताना दिसतोय।
मुंबईच्या ताडदेव इथल्या नरेश घाग यांच्या बाप्पाला 101 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं पुरातन शिवगुहेचा देखावा साकारला असून बाप्पाच्या मूर्तीचंही विशेष आकर्षण आहे. शेगावमधील संत गजानन महाराजांचं मंदिर ऋषीपंचमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज आणि उद्या 2 दिवस रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थानकडून घेण्यात आलाय. धुळे शहरातील पहिला मानाचा गणपती म्हणून मान्यता असलेल्या खुनी गणपतीची भक्तिभावे स्थापना करण्यात आली. 130 वर्षांची सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा असलेला खुनी गणपती हा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. पारंपरिक पद्धतीनं मंत्रोच्चार करत बाप्पाची स्थापना करण्यात आली. गणेशोत्सव काळात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असून भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन मंदिर समितीच्या वतीनं करण्यात आलंय. नाशिकच्या सातपूर परिसरात शिवरत्न मित्र मंडळाच्या वतीनं गणरायाचा भव्य आगमन सोहळा पार पडला. या आगमन सोहळ्यात अघोरी नृत्य, नामपूर बँड, आदिवासी नृत्य आणि ढोल पथक आकर्षणाचा बिंदू ठरलाय. या मिरवणुकीत नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. गोंदियाच्या रामनगर पोलीस ठाण्यात बाप्पा विराजमान झाले. ढोलताशांच्या गजरात बाप्पाची आगमन मिरवणूक पार पडली. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांसोबतच कर्मचारी देखील सहभागी झाले. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील संख येथील बाबा आश्रमात गणेश मंडळांना तुकाराम बाबा यांनी बाप्पाच्या मूर्तीचं मोफत वाटप केलं. श्री संत सयाजी बागडे बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं हा उपक्रम राबवण्यात आला. बीडच्या आष्टी तालुक्यातील नागतळा गावातील गणेशगडावरती गणेशोत्सव साजरा होतो. गडाचे महंत काशीनाथ महाराज यांच्या हस्ते गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. या ठिकाणी पुढचे 10 दिवस कीर्तन आणि भजनाचे कार्यक्रम आयोजित केले. भुसावळमधील शाळांमध्ये पारंपरिक पद्धतीनं पर्यावरणपूरक गणरायाची स्थापना करण्यात आली. विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचं स्वागत केलं. मुंबईत गिरगावचा राजा थाटामाटात विराजमान झाला. गिरगावच्या राजाचं यंदाचं 98वं वर्ष आहे. यावर्षी देखील पर्यावरणपूरक बाप्पाची मूर्ती आहे, तर बांबूपासून सजावट देखील पर्यावरणपूरक अशीच करण्यात आली आहे. गणेशोत्सवात मंडळांकडून आकर्षक आणि समाज प्रबोधन करणारे देखावे साकारले जातात. यंदा वरळीतल्या आंबेडकर नगरच्या बाप्पाचं 77वं वर्ष आहे. या मंडळानं केदारनाथ मंदिराचा देखावा साकारला. या गणपतीची स्थापना 1947 मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आली होती. त्यानंतर एक मोठी बातमी आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. गेले 2 टर्म सत्तेनं हुलकावणी दिल्यामुळे यंदा भाजप अलर्ट मोडवरती आहे. भाजपनं 57 सर्कलमध्ये उमेदवारीसाठी सर्व्हे केल्याची माहिती मिळते. या सर्व्हेच्या आधारे मेरिटवर असलेल्या उमेदवारांना तिकीट मिळणार आहे. त्यामुळे सर्व्हेमुळे इच्छुकांची धाकधूक वाढलेली आहे. आणखी एक मोठी बातमी. कोल्हापुरात गणेश आगमन मिरवणुकीमध्ये चाकू हल्ला झाला. नाचण्याच्या वादातनं हा हल्ला झाल्याची माहिती मिळते. राजारामपूर येथील हा गणेश आगमन मिरवणुकीत घडलेला प्रकार आहे. चाकू हल्ल्यामध्ये वाजिद जमादार ही व्यक्ती जखमी झाली आहे. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आणि पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरनं पोलीस तपास सुरू केलेला आहे. पुन्हा पाहूयात या बुलेटिनमध्ये बातम्या सुपरफास्ट. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. उद्धव ठाकरेंसोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेही बाप्पाच्या दर्शनासाठी आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. उद्धव ठाकरेंनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनीही शिवतीर्थ निवासस्थानी बाप्पाचं दर्शन घेत प्रार्थना केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी शिवसेना उभाठाचे खासदार संजय राऊत यांनी देखील भेट दिली. राऊत यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नागपूर इथल्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यावेळी गडकरींनी सहपरिवार पूजा आणि आरती केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील किसननगर इथल्या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी शिंदेंनी बाप्पाची आरती केली. मंत्री गिरीश महाजन यांच्या सेवा सदन या शासकीय निवासस्थानी बाप्पा विराजमान झाले. मंत्री गिरीश महाजनांनी मनोभावे बाप्पाची आराधना केली.
राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी गणराय विराजमान झाले. मंत्री भरणेंच्या बाप्पासाठी भाजीपाला, फळं आणि कडधान्यापासून आरास करण्यात आली. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सुख समृद्धी आणि ऐश्वर्य लाभू दे असं साकडं यावेळी दत्तामामा भरणेंनी बाप्पाच्या चरणी घातलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजप आमदार निरंजन डावखरे यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी मनोभावे प्रार्थना केली. भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांच्या अमरावतीतील शंकरनगर निवासस्थानी गणपती बाप्पाचं थाटात वाजत गाजत आगमन झालं. नवनीत राणांनी पूजा अर्चा करत बाप्पाला साकडं घातलं आणि शेतकऱ्यांवरील विघ्न दूर व्हावं असं साकडं घातलं. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपुरातल्या निवासस्थानी बाप्पाचं आगमन झालंय. फुलांच्या गाभाऱ्यात शाडूची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. यावेळी मुनगंटीवारांनी सिंदूर लेपन केलं आणि जनतेच्या कल्याणासाठी कार्य करण्याची शक्ती दे अशी मनोकामना मुनगंटीवारांनी बाप्पाच्या चरणी व्यक्त केली. काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या घरी बाप्पा विराजमान झालेत. वरोरा इथल्या घरी त्यांनी कुटुंबासोबत गणेशाची स्थापना केली. घरचा गणेशोत्सव दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी सुरू केलेली परंपरा असून आज त्यांची प्रकर्षानं आठवण होते अशी भावना प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली. बळीराजावरचं आसमानी संकट टळू दे अशी प्रार्थना त्यांनी बाप्पाच्या चरणी केली. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या भुसावळ इथल्या निवासस्थानी गणरायाची स्थापना करण्यात आली. बाप्पाची विधिवत पूजा करत मंत्री सावकारे सपत्नीक बाप्पाच्या चरणी लीन झाले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपुरातल्या निवासस्थानी गणपती बाप्पाचं आगमन झालं. बाप्पासाठी आकर्षक पद्धतीनं पर्यावरणपूरक अशी सजावट करण्यात आली. हिरव्या पानांचा वापर करून सजावट केली गेली आहे. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या मुंबईतल्या मलबार हिल इथल्या निवासस्थानी गणरायाची विधिवत पूजा करत स्थापना केली. यावेळी त्यांनी बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या घरी बाप्पाची स्थापना करण्यात आली. कुटुंबासोबत त्यांनी सिद्धिविनायकाच्या रूपातील मूर्तीची स्थापना केली. श्रीमंत मुधोजीराजे भोसलेंच्या नागपुरातील निवासस्थानी बाप्पा विराजमान झाले. परंपरेनुसार 297व्या वर्षी गणपती बाप्पाची पारंपरिक पद्धतीनं स्थापना करण्यात आली. भिवंडी लोकसभेचे माजी खासदार कपिल पाटील यांच्या हायवे दिवे इथल्या निवासस्थानी गणपती बाप्पा विराजमान झाले. यावेळी कपिल पाटील यांनी सहकुटुंब बाप्पाचं पूजन केलं. सर्वांना सुखी ठेवण्यासाठी त्यांनी बाप्पाच्या चरणी साकडं घातलं. अभिनेते गोविंदा आहुजा यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले. त्यांनी पत्नी सुनीता यांच्यासोबत बाप्पाची स्थापना केली. गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू होती, मात्र त्यांनी आता एकत्र बाप्पाची स्थापना केल्यामुळे या चर्चांना पूर्णविराम दिलाय. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं. यंदा देखील सोनालीनं पर्यावरणपूरक अशी बाप्पाची मूर्ती बनवली आणि यावर्षी निसर्गाचं रूप आणि समतोल राखण्याचा प्रयत्न सोनालीनं केलाय. तर महाराष्ट्र खड्डेमुक्त व्हावा यासाठी बाप्पाकडे तिनं साकडं घातलंय. अभिनेता संतोष जुवेकरनं त्याच्या कळव्यातल्या घरी परंपरेनुसार बाप्पाची स्थापना केली. पर्यावरणपूरक बाप्पाची स्थापना करत मराठी सिनेसृष्टीला चांगले दिवस येऊ देत अशी प्रार्थना संतोष जुवेकरनं केली. सध्या पुण्यामध्ये उत्साहात गणेशोत्सव साजरा होतोय. यातच 35,000 महिलांनी आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई उत्सव मंडपासमोर अथर्वशीर्षाचं पठण केलं. ऋषीपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर झालेल्या या मंत्रोच्चारानं वातावरण मंगलमय झालं. गणेश नामाचा जयघोष करत महिलांनी पहाटेच्या मंगलसमयी प्रसन्नतेची अनुभूती घेतली.
सर्वप्रथम मी सर्व महाराष्ट्रातल्या आणि संबंध भारतातल्या गणेश भक्तांना मनापासून ह्या गणेश उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देते। आजची ही अतिशय उत्साहपूर्ण सुंदर रम्य पहाट एवढ्या मोठ्या महिलांच्या समुदाय अथर्वशीर्ष पठणाने झालेली आहे। अतिशय सुंदर वातावरणामध्ये आरती पण झालेली आहे। अतिशय आवडलेले अनुभव आहे आणि मला याचा एक भाग होता आलं, ह्यातच मी माझं भाग्य समजते। आता ही 2 दृश्य आपण बघतोय पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सव मंडपासमोर 35,000 महिलांनी साधारणपणे आज सामूहिक अथर्वशीर्ष पठण केलं। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील ऋषी पंचमीच्या पहाटे। तर दुसरीकडे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दिवस रात्र आता भाविकांच्या रांगा लागल्यात। काल पहिला दिवस गणेशोत्सवाचा आणि गणपतीची प्रतिष्ठापना झाली आणि आज दुसऱ्या दिवशी देखील पहाटेपासूनच पुन्हा एकदा रांगा लागल्यात। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि मुंबईमध्ये लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये दोन्ही ठिकाणी भाविकांची अलोट गर्दी संपूर्ण 10 दिवस बघायला मिळते। पहिल्या दिवसापासूनच त्याची सुरुवात झाली आहे। आता कोल्हापूरच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढलाय, त्यामुळे राधानगरी धरणाचे 5 दरवाजे पुन्हा उघडले गेलेत। धरणातनं 8,600 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे। जळगावच्या भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे 6 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले। दरम्यान धरणातनं 37,716 क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात येत असून धरणात पाण्याची आवक वाढत राहिल्यास पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याची माहिती धरण प्रशासनानं दिली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यात जोरदार पाऊस झाला। गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी म्हणजे गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशीच पावसाची रिपरिप सुरू होती, त्यामुळे गणेश भक्तांची तारांबळ उडाली। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दिवसभर पावसाची संततधार सुरू आहे। रात्री जोरात पाऊस बरसला असून 31 ऑगस्टपर्यंत जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांना भेट दिली। मुखेड तालुक्यातील हसनाळ येथे पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला। शेतकऱ्यांनी सांगूनही लेंढी धरणाचे दरवाजे उघडले गेले नाहीत, त्यामुळे पूर आला असा आरोप राजू शेट्टी यांनी केला।